औक्षण करा माझं. किती वेळा करायचं? किती वेळा औक्षण करायचे? कसे भाऊ दिसायचे, साधे भोळे आणि असा. चलो अभी चला नेक्स्ट लोकेशन. नेक्स्ट मज्जा येते. व्हॅनिटी घेतलीच पाहिजे. कोणाबरोबर बोलतो हे सगळं तसं सेट असेल ना. तुम्हाला असं ठेवायला नको, काय नको, काय म्हणतेस? बरी आहेस? येतात ते बाकीचे. मी लवकर कशी आहेस तू? आज घटस्थापनेच्या दिवशी त्रास देतात ना तुम्हाला? झाली माझी पूजा. झाली आज कसं ब्लॉग मध्ये बघितलेले असे लोकेशनला आलो ना, वेगळं व्हाईट हाऊस ते लावून आलंय. ते आत्ताच आहे. सामान आणायला गेलीस ते? कशात? मस्त. आरामात. आणखी पायाला लहान बाळांना लावतात ना तसं लावलंय. टीट लावलीस ना अंकिता? टीट लावलीस? टीट लावलीस? टीट. हो, काकीने सांगितलंय ना मला. कुठच्या सासूने? तुझ्या आईने. माझ्या आईने? त्या दिवशी नजर काय म्हटलं आता सगळीकडे साडीवाली आई. हा अवतारात तुला कधीच नाही. तरी पण जर आपण कुठे जातो लोकेशन काय, आईला तू जेव्हा साडी नेसवतेस ना तेव्हा आईला जामच. अंकिता साडी नेसवता सांगतात. जेव्हा मी दुसरीकडे कुठे साडी नेसते तेव्हा ही अंकिताने नेसवलेली नाहीये. काय रे दादा, मी आले आणि तुम्ही काय अजून झोपलाय काय? मी अशी येऊन गप बसले इथे. हा माझं घरच आहे तसं. मी एकदम सगळं मस्त. तुमच्या बायकांचं काय आहे, लगेच आवडतं. हे घालून तुम्ही शूटला हे करणार का? का नको? नको कपडे नाही ना माझ्याकडे. लस वाण दिसायला नाही वाण दिसायला काम कर ना. नाही हो. वांड म्हणजे चांगलं असतं का? होय, नाही म्हणजे चांगलं नाही. वांड म्हणजे असं असं आहे. नाही डाग पण पडले त्याच्यावर. काय असं काय करताय? जानू शर्ट दुसरा चांगलं नाही वाटत ते. इथपर्यंत फोल्ड करा. आपल्याकडे गाडीत सगळं सामान. काहीच ठेवू नको आणि मला काही सांगू नको. मला टाकूच नको. ते सगळं पहिला करायला लागतंय. लक्षात राहणार नाही म्हणजे. हा हे छान वाटतं. फोल्डच करा आणि मग असं द्यायला लागतं. तेवढं माणसांचं दुःख रे. जानू किलो ताप आलेला तिला. होय, ताप आलेला. आता जातो तो, म्हणजे शाळेची बस गेली की ताप जातो. काल शाळेतनं निमित्त ना आल्या परवा दिवशी. अचानक डोकं दुखायला लागलं तिथं. गाडी पाठवा. अरे बापरे. बाबाची लाडकी आहे ना. थोडं खाली की नाही? नाव काय? जानू. औक्षण करा माझं. किती वेळा करायचं? किती वेळा औक्षण करायचे? ते औक्षण आता म्हणत औक्षण करायची. थांब आवडलं ते. अजून ते दोघी तिघे आले. आता काकी वगैरे आले. अंकिता येते नाही ते 5 दादा कुठे आहेस? मुलगा दादा 5 महिने कंप्लीट व्हायचे आहेत अजून. अच्छा दादा काल फोन केला. ताई कुठे आहे? हाक मारा की. बाबांना मदत खूप दुकानावर आवडतंय. मजा येते ना. तुमच्याला तर सगळंच माहिती. सगळ्या प्रश्नांची उत्तर मीच देऊ शकते. पण आज मला प्रश्न विचारावा लागेल. काय मग डीपी दादा, मग तुम्ही हे कॉन्टेंट क्रिएशनचं हे कसं सगळंच आहे ते.
मला आज विचारायला लागतं. मग मी म्हणणार तूच सांग. तूच सांग की तुला कसं वाटतंय. मस्त वाटतं पण इथे आम्ही आलेलो तेव्हा काम चालू होतं ना काम तुमचं? चालू ही हाईट वाढवून घेतली ना खाली. अच्छा. ओळखून सगळ्यांची. आता तुम्ही देत होता ना. आज मग तू दिलाय ना पुढारी. या रंजना काकी सासूबाई त्या पण काकी दुसऱ्या सासूबाई सगळ्यांचा आवा आहे. ह्या मोठ्या जाऊबाई त्यानंतर त्यांचा नंबर ह्या तिसऱ्या चौथ्या त्या पण सर्जे भाऊ आहेत ना त्यांची त्या पण जाऊबाई आहे. त्या पण जाऊबाई आयफोनची गरज नाही. आयफोनला स्टेबिलिटी खूप चांगली. वडापाव हा वडापाव हा वडापाव सांगितलं असं तर आणायला लावलं असं. उद्या आणि बोलून रिकामं ना म्हणजे भावाच्या घराला गेलो भावानं काय गेलं नाही. मी काय म्हणते भाऊबीजेला येणार होता मग सध्या बहुतेक आय थिंक मला असं वाटतंय की काय लाज वाटते काय रक्षाबंधनला मी राखी पाठवते गिफ्ट नाही काय नाही भाऊ गिफ्ट महत्वाचं का भाऊ महत्वाचं. गप असं हे लग्नापासून हेच आहे ते सगळ्या कधीच काय दिलं नाही यार मला हवंच आहे. कधीतरी काहीतरी दिलं पाहिजे ना. भाऊबीजेच्या दरम्यान तुला मी उद्घाटनाला बोलतो. तिथेही स्वतःचाच फायदा. तुम्ही या त्या घरी फक्त राडे करू नका. दीपाताईला जाम त्रास देतात. नाही एवढं किचन मेसी करून टाकतात ना सगळं घाण सगळीकडे. मी दीपाताईला पण सांगते दीपाताई सॉरी पण डीपी दादा येऊन गेले. ती म्हणते अरे देवा जानू जानू बरं नाही बिचारी आम्ही जानू त्याला मगाशी बाहेर येऊन बसली ना थोडा वेळ. त्याच्यामुळे माणगावला एक घर बांधलंय तिथे जास्त असतं आणि जास्त वेळ तिथे राहतात आणि बाकी तिन्ही मुलांकडे येऊन जाऊन मध्ये मध्ये या जा या त्यांना असं बंद ह्याच्यात करमत नाही फार. ह्याला जाऊन आलात ना शिवाय तांब्या तू इथं बसून फुगो बोल. तिला 4 स्पेशल द्या. तब्येत बिघडल्या म्हणून 4 एक्स्ट्रा. बिघडली आहे तिची पण बिघडली आहे. आमची क्लायमेट पावसाळी आहे आमच्याकडे तुमच्याकडे. नाही मधनच ऊन पडतंय एकदम थंड येतं आणि पूर येऊन परत गेला ना. पूर आले ना येतच की इकडं. हे आमच्या कोपऱ्यावर असतं इथं येतं असते इथं पाहूनच आम्ही लगेच असतो पुरात. हे कोण आहे कसे भाऊ दिसायचे साधे भोळे आणि असा वेगळाच माणूस वाटतोय. हा कोणतरी डीपी देत आहेत बघ तर झूम करून नको झूम करून लोकांना असं झूम करून. आज बघा चला काळजी घे तब्येतीची. तिचा उपवास आहे आता 9 दिवस. काही न खाता फळं खाऊन फक्त तोच करते. मला आत्ताच भूक लागली म्हटलं चला निघते म्हटलं. चला बाबा नाही चाललीस हो जा सिस्टर असं मी कुठे गेली पिंकू तुम्ही येते भेटले ना.
अंकिता ये ह परत हो येते ना दादा. येते हो. कुठं कुठं इकडे मुक्ता 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 म्हणजे कोण? आमच्या बहिणीची मुलगी ग, कुठच्या बहिणीची? लहान बहिणीची. एक मिनिट थांब येते इथेच उतरते. या 2 मुली नंदेच्या, तो मुलगा तिघं पण. हो. कोण आहे? ठीक आहे. शेवट काच खाली केली नाही लक्षात ठेव. तुम्ही सांगितलं. लोक काचा सुद्धा खाली करणार त्यांचं काम झालं ना. म्हणजे बहीण माझी काय सांगू, बहीण कशी उगाच काय. ऐकायला येतं, ऑडी नाही येते. मी सांगायलाच काय हे माझ्याकडे ऑडी आहे म्हणून. नाही, ऑडीच्या आतमध्ये ऐकायला येत नाही. इथून काय बोललेलं जास्त आवाज थोडा कमी येतो. सगळं ऐकायला येतंय मला, हे सांगते. तर हिची माझा मित्र होता ना प्रदीप आमचा प्रदीप होता ना. प्रदीप ला कोणीतरी सांगितलं, म्हणजे त्याला काहीतरी बोलत होते. प्रदीप गाडीतनं आमच्या फिरायचं, त्याच्यामुळे त्याला माहित होतं की आतमध्ये आवाज येत नाही. तो त्याच्या गाडीच्या बाहेर उभा राहून बोलत होता माझ्याबद्दलच सगळं. मला सगळं ऐकायला आलं. आणि मग मी त्याला गाडीत बसला आणि म्हटलं, प्रदीप तुझ्या गाडीत होतो आपण, सगळं ऐकलं. चांगलं काय वाईट काय? वाईट त्यामुळे वाईट बोलत होता. हो टाकू काय ठेवू? टाका त्यालाही माहिती आहे. तरी पण आमची मैत्री आहे. नाही, मैत्री- वाईट म्हणजे तसं वाईट नव्हतं. चांगलं वाईट काही असलं तरी मैत्री असाल. हा ती मुलगी म्हणजे ती कोणतरी त्याला सांगत होती, तुझ्यासोबत कशाला फिरतो, मला आवडत तुझ्यासोबत फिरलेलं. ते पजेसिव्ह लहान मुलांचं प्रेम. लहान मुलांचं ते आपलं वय झालं. माझी बायको तशीच करते. तुम्ही नाही, तुमचं वय झालंय. पुढे जाशील बाबा. हो मी घेतलं. पुढे जाशील, मागं घ्या. नाही मी पुढे गेल्याला वाटलं मला. चला जाऊ दे ना. हो शिस्तात जा आणि खा काय खाल्ला. हो आता खातो. चला. अंकिता हो दादा. चला वहिनी. बाय. छान वाटलं. रोज संध्याकाळी इथं पलीकडे काय फरक पडत नाही आम्हाला. काही फरक पडत. गेल्यावर हे मनोरंजन आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आप काय तासाभर तास झोपू आम्ही. बाय. चल, शिस्तात जा. काय आता आपण कुठं चाललोय? काय विचारायला लावतोय. पहिलं जेवायला, त्याच्यानंतर मग घरला. दादाला कॉल केला? त्याला नाही केला, त्याला करा तो ट्रेलर लॉन्चला असेल नंतर करा. आणि अशा प्रकारे आमचं शूट झालेलं आहे आणि आता आम्ही पोहोचतोय मुंबईला. तर आता लवकरच बाकीचे सगळे ब्लॉग्स येतील. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.